नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर पी.डी. सूर्यवंशी आणि आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया. अर्थात भारतीय संविधान आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा मुद्दा आहे. आज आपण अगदी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून संविधान निर्मितीची प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अधिकाधिक माहितीपूर्ण होण्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथांचा तसेच अनेक संकेतस्थळांवरील माहितीचा आधार घेण्यात आलेला आहे. प्रत्यक्षामध्ये संविधान समितीची स्थापना ही 1946 मध्ये कॅबिनेट मिशनमधील तरतुदीनुसार करण्यात आली. ही गोष्ट आपणा सर्वांना माहीतच आहे. परंतु तरीसुद्धा संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून घेत असताना संविधानाची जी काही जडणघडण आहे ही सुद्धा आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ही जडणघडण समजून घेत असताना काही महत्त्वाच्या घटना आपल्याला या ठिकाणी अधोरेखित कराव्या लागतील. यामध्ये 1858 साली प्रसिद्ध करण्यात आलेला राणीचा जाहीरनामा, 1909 साली करण्यात आलेला इंडियन काउन्सिल ऍक्ट जो मोर्ली मिंटो सुधारणा कायदा या नावाने सुद्धा ओळखला जातो. त्यानंतर 1919चा भारत सरकारचा कायदा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. त्यानंतर 1935 साली करण्यात आलेला भारत सरकारचा कायदा. या सर्व घटनांच्या माध्यमातून भारतीय राजकीय व्यवस्था हळूहळू आकार घेत होती. त्यानंतरच्या काळामध्ये 8 ऑगस्ट 1940ला गव्हर्नर जनरल लॉर्ड लिथगो यांनी भारताच्या संवैधानिक स्थितीबाबत काही घोषणा केली. त्यांनी या घोषणेमध्ये असं म्हटलं की भारतामध्ये जबाबदार शासन पद्धतीची निर्मिती करण्यात येईल आणि संविधान निर्मिती करण्यासाठी भारतामध्ये एक स्वतंत्र संविधान समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर 11 मार्च 1942ला जी काही क्रिप्स मिशन योजना भारतामध्ये आली, या योजनेचे जे प्रमुख होते सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी आणखी एक आश्वासक घोषणा केली. त्यांनी असं म्हटलं की युद्ध समाप्तीनंतर भारतीय संघराज्यासाठी स्वतंत्र संविधान निर्माण करण्यात येईल आणि त्यासाठी एक संविधान समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीमध्ये प्रांतिक कायदे मंडळ व संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र संविधान निर्मितीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या आणि त्याचा परिणाम भारतीय जनमानसामध्ये असंतोष निर्माण होण्यात झाला. परिणामी 9 ऑगस्ट 1942ला चले जाव आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद घेतलेला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात काही राजकीय घटक मात्र या आंदोलनाच्या विरोधामध्ये होते. विशेषतः हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लिम लीग यांनी चले जाव आंदोलनाला विरोधच केल्याचे दिसून येते. चले जाव आंदोलनाच्या नंतर 14 जून 1945ला लॉर्ड वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली. या योजनेमध्ये भारतीय संविधान भारतीयांनीच तयार करायला पाहिजे असे ब्रिटिश शासनाचे धोरण असल्याचं जाहीर करण्यात आलं. परंतु या योजनेला सुद्धा मुस्लिम लीग, विशेषतः बॅरिस्टर जिना यांनी विरोध केला. त्यानंतर भारतीय संविधान निर्मितीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची घटना म्हणजेच कॅबिनेट मिशन योजना, जी त्रिमंत्री योजना या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ॲटली यांनी भारतातील राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी 3 मंत्र्यांचं एक मंडळ भारतामध्ये पाठविलं होतं. त्यालाच आपण कॅबिनेट मिशन असं म्हणतो. यामध्ये ज्या 3 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता ते म्हणजे सर पॅथिक लॉरेन्स, दुसरे आहेत सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे मंत्री होते अल्बर्ट अलेक्झांडर. प्रत्यक्षामध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ॲटली यांचं सुद्धा असं मत होतं की भारताची राज्यघटना ठरवण्याचा अधिकार भारतीय जनतेलाच आहे आणि त्यामुळं कॅबिनेट मिशननं प्रत्यक्षामध्ये
संविधान समितीची स्थापना करण्याच्या दृष्टीनं अनुकूल भूमिका घेतली आणि वैधानिक दृष्टिकोनातून प्रत्यक्षामध्ये संविधान समितीची स्थापना करण्यात आली. तसे पाहिले तर भारतासाठी एक स्वतंत्र संविधान असावे आणि त्यासाठी एक स्वतंत्र संविधान समिती निर्माण करण्यात यावी अशा प्रकारचा विचार सर्वप्रथम 1934 मध्ये M.N. रॉय यांनी मांडला. स्वराज पार्टीने सुद्धा 3 मे 1934 मध्ये संविधान समितीची मागणी केली होती आणि त्यानंतर 1936 मध्ये फैजपूर अधिवेशनामध्ये काँग्रेसकडून अधिकृतपणे भारतासाठी संविधान समिती स्थापन करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली. कॅबिनेट मिशनमधील तरतुदीनुसार अधिकृतपणे 11 नोव्हेंबर 1946 ला खऱ्या अर्थानं भारतीय संविधान समितीची स्थापना करण्यात आली. आता या संविधान समितीचं जे काही स्वरूप आहे ते कसं होतं ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. 1946 ला पहिल्यांदा जी काही संविधान समिती स्थापन करण्यात आली, या समितीमध्ये एकूण जी काही सदस्य संख्या होती ती होती 389. या 389 पैकी 292 हे ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी होते, 93 प्रतिनिधी हे स्थानिक संस्थानांचे होते आणि 4 प्रतिनिधी हे चीफ कमिशनर प्रांताचे प्रतिनिधी होते. राजकीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या संविधान समितीमध्ये 389 सदस्यांपैकी 208 हे काँग्रेसचे प्रतिनिधी होते, 73 हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते आणि 15 प्रतिनिधी हे इतर घटकांचं प्रतिनिधित्व करणारे होते, तर 93 प्रतिनिधी हे या ठिकाणच्या संस्थानांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी होते. अशा पद्धतीने संवैधानिक दृष्ट्या जरी संविधान समितीची स्थापना करण्यात आली असली तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये मुस्लिम लीगनं मात्र या संविधान समितीवर बहिष्कार टाकलेला होता आणि त्याचा निषेध म्हणून त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकार चळवळ सुरुवात केली आणि त्यामुळे मग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम दंगली या ठिकाणी उसळल्या आणि संपूर्ण देशामध्ये फार मोठा हिंसाचार त्या काळामध्ये सुरू झाला. बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीगच्या माध्यमातून पाकिस्तानची मागणी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रबळ होत गेली आणि अंतिमतः लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी निश्चित झाली. अंतिमतः लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार 18 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आला आणि मग या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राज्यांना स्वतंत्र संविधान निर्माण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. जोपर्यंत या दोन्ही राज्यांसाठी स्वतंत्र संविधान तयार होत नाही तोपर्यंत घटना समितीलाच कायदेमंडळाचा दर्जा देण्यात आला आणि जोपर्यंत संविधान अस्तित्वामध्ये येत नाही तोपर्यंत दोन्ही देशांचा राज्यकारभार हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसारच चालेल असंही निश्चित करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं अंतिमतः स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र संविधान समिती अस्तित्वात आली. अर्थातच 1946 मध्ये जी संविधान समिती अस्तित्वामध्ये आली होती, जिची सदस्य संख्या 389 एवढी होती, ती सदस्य संख्या पाकव्याप्त जो काही ब्रिटिश प्रांत आहे त्यांचं प्रतिनिधित्व करणारे जे काही प्रतिनिधी आहे ते आपोआपच या घटना समितीतून बाहेर पडल्यामुळं त्यांची संख्या कमी झाली आणि जून 1947 ला संविधान समितीची जी काही सदस्य संख्या होती ती 324 एवढी झाली. याच्यामध्ये 235 हे ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी होते आणि 59 प्रतिनिधी हे या ठिकाणच्या संस्थानांचे प्रतिनिधी होते.
स्वतंत्र पाकिस्तान आणि स्वतंत्र भारत या दोन्ही देशांसाठी स्वतंत्र संविधान समिती स्थापन करण्यात आली आणि मग खऱ्या अर्थानं संविधान समितीच्या कार्याला वेग प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. 31 ऑक्टोबर 1947ला संविधान समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आणि भारतासाठी जी संविधान समिती स्थापन करण्यात आली तिची सदस्य संख्या 299 एवढी निश्चित करण्यात आली. डिसेंबर 1947ला जी काही संविधान समिती अस्तित्वामध्ये होती तिची सदस्य संख्या ही 299 एवढी आहे. यामध्ये 229 हे ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी आणि 70 हे या ठिकाणच्या संस्थानांचे प्रतिनिधी होते. एकंदरीत संविधान समितीच्या कार्याचा आढावा जर आपण घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की या समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला पार पडली आणि या बैठकीमध्ये सच्चिदानंद सिन्हा हे या संविधान समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. परंतु त्यानंतर लगेचच 2 दिवसानंतर म्हणजेच 11 डिसेंबर 1946ला संविधान समितीची दुसरी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याबरोबरच हरेंद्र कुमार मुखर्जी हे संविधान समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि आणखी एक महत्त्वाचं नाव BN राव हे या संविधान समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. परंतु असं असलं तरी सुद्धा तत्कालीन परिस्थिती आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी, भारतामध्ये वाढत चाललेला हिंसाचार या एकंदरीत सर्व पार्श्वभूमीवर संविधान समितीचं जे काही कामकाज आहे हे काही फारसं समाधानकारक अशा पद्धतीचं नव्हतं. खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाल्यानंतर संविधान समितीच्या कार्याला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय संविधानाची एक निश्चित रूपरेषा तयार झाली पाहिजे यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण समिती स्थापन करण्यात आली 29 ऑगस्ट 1947ला आणि त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. ही कमिटी म्हणजे भारतीय संविधानाच्या निर्मितीचा आत्मा म्हणायला हरकत नाही. या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर BR आंबेडकर, आलादी कृष्णास्वामी अय्यर, N गोपालस्वामी अय्यंगर, KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, BL मित्तल यांनी नंतरच्या काळामध्ये राजीनामा दिला आणि त्यांच्याऐवजी नंतर N माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. DP खेतान याही सदस्याचा नंतरच्या काळामध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्याऐवजी TT कृष्णाचारी यांची नियुक्ती करण्यात आली. मसुदा समितीमध्ये असे एकूण 7 नामवंत घटनातज्ञ या समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता आणि या सर्व सदस्यांनी मिळून मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर BR आंबेडकर यांची एकमतानं निवड केली होती. संविधान निर्मितीचे कार्य पार पाडण्यासाठी या मसुदा समितीबरोबरच इतर 22 समित्या आणि उपसमित्यांची स्थापना करण्यात आलेली होती. यामध्ये ज्या काही प्रमुख समित्या होत्या त्याच्यामध्ये कामकाज समिती जिचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू हे तिचे प्रमुख होते. प्रांतिक संविधान समिती, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे प्रमुख होते. अल्पसंख्याक हक्क उपसमिती HC मुखर्जी ही तिचे प्रमुख होते. मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी हे तिचे प्रमुख होते. सुकाणू समिती म्हणजेच स्टेरिंग कमिटी तिचे प्रमुख KM मुन्शी हे होते. तर अशा जवळपास 22 समित्या आणि उपसमित्या संविधान निर्मितीमध्ये आपले योगदान देत होत्या. या सर्वांमध्ये
अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणारी जी काही समिती होती ती समिती म्हणजे मसुदा समिती. अर्थात राज्यघटनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम, महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आलेली होती. तत्पूर्वी या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की BN राव यांनी भारतीय संविधानाचा ड्राफ्ट अगोदर तयार केलेला होता. जवळपास 243 आर्टिकल आणि 13 शेड्यूल या ड्राफ्टमध्ये होते. तोच ड्राफ्ट मसुदा समितीनं संमत केला आणि मग या ड्राफ्टवर अनेक संस्कार करून भारतीय संविधानाचा कच्चा आराखडा डॉक्टर BR आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला. भारतीय संविधानाचा हा ड्राफ्ट तयार करण्यामध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांचे योगदान हे अतिशय मोलाचे आहे आणि म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे निर्माते किंवा घटनाकार असं आपण म्हणतो. 21 फेब्रुवारी 1948 या मसुदा समितीनं आपला पहिला ड्राफ्ट म्हणजेच पहिला अहवाल सादर केला. संविधानाच्या मसुद्यावर विचारविनिमय करून सूचना करण्यासाठी हा ड्राफ्ट प्रकाशित करण्यात आला होता. जवळपास 8 महिन्याच्या कालावधीमध्ये भारतीय जनतेकडून 7635 महत्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या आणि या सूचनांवर घटना समितीमध्ये चर्चा करून घटनेचा आराखडा निश्चित करण्यात आला. ड्राफ्टिंग कमिटीनं आपला जो काही पहिला अहवाल सादर केला होता त्या अहवालावर संविधान समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर ऑक्टोबर 49 मध्ये ड्राफ्टिंग कमिटीनं पुन्हा दुसरा मसुदा घटना समितीकडे, संविधान समितीकडे पाठविला आणि या दुसऱ्या मसुद्यावर सुद्धा संविधान समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा घडून आली आणि मग या चर्चेच्या आधारावर ड्राफ्टिंग कमिटीनं तिसरा आणि अंतिम स्वरूपाचा ड्राफ्ट या संविधान समितीकडे सुपूर्द केला नोव्हेंबर 1949 मध्ये. संविधान समितीचं शेवटचं जे काही अधिवेशन आहे ते 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये पार पडलं आणि या अधिवेशनादरम्यान भारताच्या संविधानाच्या मसुद्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होऊन अंतिमतः हे संविधान स्वीकृत करण्यात आलं. सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी या संविधानावर स्वाक्षरी केली आणि अंतिमतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीनं हे संविधान स्वीकृत करण्यात आले. तर अशा पद्धतीनं संविधान निर्मितीसाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी लागलेला आहे. या कालावधीमध्ये संविधान समितीनं जवळपास 11 अधिवेशनं घेतलेली आहेत आणि अंतिमतः 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान स्वीकृत करण्यात आलं आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. असं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये संपूर्ण संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. तत्पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासूनच संविधानातील जी काही महत्त्वाची कलमं आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली होती. संविधान समितीची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. या समितीच्या कामकाजावर एकूण 63,96,729 रुपये म्हणजे जवळपास 64 लाख रुपये खर्च करण्यात आला. जे काही मूळ संविधान आहे या मूळ संविधानामध्ये 395 कलमांचा समावेश असून 22 भाग आणि 8 परिच्छेद या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या संविधान समितीची निशाणी किंवा लोगो हा हत्ती होता हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. आपल्या या राज्यघटनेचं, संविधानाचं मूळ इंग्रजी हस्तलिखित हे
प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेलं आहे, तर मूळ हिंदी हस्तलिखित हे वसंत वैद्य यांनी लिहिलेलं आहे. संविधानाच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतन मधील कलाकारांनी सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम केलेलं आहे. संविधानाची जी प्रास्ताविका आहे, या प्रास्ताविकेचं नक्षीकाम B.O. राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे आणि आपल्या भारतीय संविधानाची मूळ प्रत संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे.